सनद व्हेरिफिकेशन हे कंपल्सरी करण्यात आलेलं आहे आणि बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांनी आधी सुद्धा या संदर्भात नोटिफिकेशन काढून या संदर्भातली माहिती दिली होती। जे ऍडव्होकेट सिनियर आहेत त्या संदर्भातली जी प्रोसिजर आहे ती सगळ्यांना माहिती आहे। मात्र प्रश्न आहे की जे नवीन ऍडव्होकेट्स आहेत त्यांना व्हेरिफिकेशन कुठल्या पद्धतीने करायचं आहे हा डाऊट बऱ्याचशा ऍडव्होकेट्सच्या मनामध्ये आहे। तर आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ते बघणार आहोत। नमस्कार, माझं नाव आहे ऍडव्होकेट वैभव एडके। स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं पब्लिक स्पीकर आपल्या युट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, जर तुम्ही बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाच्या वेबसाईटवर गेले तर तुम्हाला अशा पद्धतीचा एक फॉर्म जो आहे तो वेबसाईटवर मिळेल। हा फॉर्म तुमचं जे लोकल बार असेल तिथे सुद्धा कदाचित अवेलेबल असेल तर तुम्ही त्या संदर्भात माहिती घेऊ शकता किंवा डायरेक्टली तुम्ही बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाच्या वेबसाईटवरती जाऊन हा फॉर्म जो आहे तो डाउनलोड करू शकता। हा फॉर्म कोणासाठी आहे तर वेबसाईटवरती दोन्ही फॉर्म दिलेले आहेत की जे सिनियर ऍडव्होकेट्स आहेत ते सुद्धा तिथून फॉर्म डाउनलोड करून त्याला फिल करून तो जमा करू शकतात। जे ऍडव्होकेट्स 31 डिसेंबर 2018 नंतर ज्यांनी एनरोलमेंट केलेला आहे त्या लोकांसाठी अशा पद्धतीचा एक डिक्लेरेशन फॉर्म आहे। हा फॉर्म सुद्धा तुम्हाला वेबसाईटवरती मिळून जाईल। हा फॉर्म तुम्हाला सिम्पली वेबसाईटवरून डाउनलोड करायचा आहे, त्याची प्रिंटआउट काढायची आहे आणि त्यानंतर हा फॉर्म जर तुम्ही बघितला तर तुम्हाला लक्षात येईल यामध्ये तुम्हाला तुमचं नेम, फादर्स नेम, सरनेम, नेम ऑफ LLB डिग्री, त्यानंतर प्रेझेंट ऍड्रेस, एनरोलमेंट नंबर अँड डेट, प्लेस ऑफ प्रॅक्टिस, त्यानंतर तुमचं AIB झालेलं आहे किंवा नाही असेल तर त्याचा नंबर तुम्हाला मेन्शन करायचा आहे। त्यासोबतच लोकल जे आपलं डिस्ट्रिक्ट बार आहे तिथे तुम्हाला कुठे तुम्ही वोट कास्ट करू इच्छिता हे सुद्धा मेन्शन करायचं आहे। त्यानंतर स्टेट बार काउन्सिलला तुम्ही कुठे वोट कास्ट करू इच्छिता हे सुद्धा तुम्हाला मेन्शन करायचं आहे। त्यानंतर तुमची जी AIB ची एक्झाम आहे ती तुम्ही विदिन 2 इयर पास आउट झालेले आहात किंवा नाही हे सुद्धा आपल्याला मेन्शन करायचं आहे। त्यानंतर महत्वाचं म्हणजे या फॉर्म सोबत तुम्हाला काही डॉक्युमेंट्स लावायचे आहे। डॉक्युमेंट्स कुठले तर तुमचं जे सनद आहे त्याची एक झेरॉक्स कॉपी, त्यासोबतच ID कार्ड जे होतं तुम्हाला मिळालेलं आहे बार काउन्सिल कडनं त्याची सुद्धा, ते जर असेल तुमच्याकडे त्याची सुद्धा झेरॉक्स कॉपी, त्यासोबतच जर तुमचं COP सर्टिफिकेट ऑफ प्रॅक्टिस आलेलं असेल म्हणजे AIB संदर्भातलं तर ते सुद्धा तुम्हाला अटॅच करायचं किंवा त्या संदर्भातली मार्कशीट किंवा पासिंग सर्टिफिकेट ऑफ AIB सुद्धा तुम्ही याला लावू शकता। त्यानंतर तुम्हाला इथे तुमची साईन करायची आहे आणि इथे तुम्ही ज्या डिस्ट्रिक्टमध्ये प्रॅक्टिस करता किंवा हायकोर्टात प्रॅक्टिस करता तिथले जे तुमचे बारचे प्रेसिडेंट असेल त्यांची साईन तुम्हाला इथे घ्यायची आहे, त्यांचा सील घ्यायचा आहे आणि हा फॉर्म जो आहे तो जमा करायचा आहे। महत्वाचं म्हणजे या फॉर्म सोबत तुम्हाला 100 रुपये फी जी आहे ती सुद्धा भरायची आहे। ती फी कशी भरायची तर इथे तुम्हाला एक बारकोड मिळेल। हा बारकोड जो आहे तुम्हाला स्कॅन करायचा आहे आणि बारकोड स्कॅन केल्यानंतर जो तुमचा UTR नंबर असेल किंवा UPI नंबर असेल तो तुम्हाला इथे मेन्शन करायचा आहे। डेट ऑफ पेमेंट काय आहे ते सुद्धा तुम्हाला इथे मेन्शन करायचं आहे आणि अमाऊंट किती तुम्ही पे केलेली आहे म्हणजे 100 रुपये ते सुद्धा तुम्हाला इथे मेन्शन करायचं आहे। आणि त्याची जी पेमेंटची रिसिप्ट असेल तुम्ही त्याचा समजा तुम्ही UPI थ्रू पेमेंट केलं त्याचा स्क्रीनशॉट काढून तुम्ही त्याची प्रिंटआउट याला तुम्हाला लावायची आहे आणि हे तुम्हाला जे आहे फॉर्म 2 सेटमध्ये प्रिंट करायचा आहे। एक कॉपी जी आहे ज्या कुठल्या बारमध्ये तुम्ही प्रॅक्टिस करत असाल त्या बारच्या ऑफिसला तुम्हाला जमा करायची आहे आणि दुसरी कॉपी तुमच्याकडे अदर कॉपी रिसिव्ड म्हणून जवळ ठेवायची आहे। तर अशा पद्धतीचं व्हेरिफिकेशन जे आहे ते यंग ऍडव्होकेट्सला करायचं आहे ज्यांचं एनरोलमेंट 31 डिसेंबर 2018 नंतरचं असेल। अशा सगळ्या लोकांना फक्त आणि फक्त डिक्लेरेशन फॉर्म भरून द्यायचा आहे, त्यांना पूर्ण फॉर्म भरत बसायचा नाही आहे। तर मित्रांनो, आशा करतो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला क्लॅरिफिकेशन मिळालेलं असेल की ऍडव्होकेट्स व्हेरिफिकेशन कशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे। जे यंग ऍडव्होकेट्स आहेत त्यांना या पद्धतीने आणि जे सिनियर ऍडव्होकेट्स आहेत त्या संदर्भातला एक मोठा फॉर्म जो आहे 4-5 पानांचा तो फॉर्म आहे तो सुद्धा त्यांना भरून द्यायचा आहे। तर मित्रांनो, आशा करतो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती नक्कीच मिळालेली असेल। अजूनही तुमच्या काही क्वेरीज असतील तर नक्की कमेंटच्या माध्यमातून किंवा इंस्टाग्रामवर तुम्ही मला डायरेक्टली मेसेज त्या संदर्भातला करू शकता। आशा करतो या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच तुम्हाला मदत मिळेल। अशा सगळ्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।